नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मराठा उपोषणाचे राजकारण या विषयावर भाष्य करणार आहोत. राजकारण कसं होतंय हे आपल्याला यातून सविस्तर कळेल. मूलतः मनोज जरांगे पाटील घरावर तुळशीपत्र ठेवून मरण हातात घेऊन मराठा समाजासाठी गेल्या 11 महिन्यापासून सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यांचं हे 6वं उपोषण आहे आणि प्रत्येक उपोषणामध्ये सरकारने वेळ मागितलेला आहे आणि तो वेळ देण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केलेला आहे. मात्र सरकारला आणि विरोधी पक्षांना हा प्रश्न सोडवावा वाटत नाही असं म्हणायला इथं वाव आहे. त्यांना हा प्रश्न भिजत कसं राहील, हे घोंगडं असंच कसं राहील आणि यावर फक्त निवडणुका कशा लढायच्या अशा प्रकारचा प्रयत्न हा होत आहे हे मात्र निश्चित. तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं यासाठी आहे की नामदार भुजबळांनी यापूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता या प्रश्नी पुढाकार घ्या. तर या हाकेला ओ देऊन पवारसाहेब आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. त्यांनी भेटीची वेळ मागितलेली आहे. पवारसाहेब खरोखरच काही प्रश्न सोडवतील अशी शाश्वती नाही. उलट ते आणखी गुगली टाकून त्यामध्ये पुन्हा काय करता येईल याचा प्रयत्न करतील हे मात्र निश्चित आहे. 23 जून 94चा GR 16% आरक्षण वाढवण्याचं महापाप हे पवारसाहेब CM असतानाच घडलेलं आहे. ते 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले परंतु मराठा आरक्षणावर ते गंभीर नाहीत. आज दुसरी आणखी एक घटना घडणार आहे आणि ती म्हणजे अंतरवाली सराटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोदडगावला भुजबळ आणि कंपनी प्रेरित, भुजबळ मुंडे कंपनी प्रेरित हाके, वाघमारे आणि इतर मंडळी यांनी एक OBC आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा त्या ठिकाणी आजपासून 25 तारखेपर्यंत काढलेली आहे. बरं, त्या हाकेचं गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जोजापूर हे दोदडगाव ते त्याचं हाकेचं गाव हे जवळपास 375 किलोमीटर अंतरावर. मग तिथं अंबड तालुक्यातलं हेच गाव का? कारण तिथं जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. म्हणजे हे सगळ्या खेळ आहेत. याचं राजकारण कसं होतं हे आपण पाहत आहोत. काल BJPचं पुण्यामध्ये महाअधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये अनेक वक्त्यांनी, खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर काही वक्त्यांनी मतं मांडली. परंतु ही मतं ही प्रश्न सोडवण्याऐवजी प्रश्नाचा गुंता वाढवण्याचीच होती की काय अशी शंका येते. आपण एक एक मत या ठिकाणी पाहू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असं म्हटलंय की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येतंय तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कार्यक्रम केलेला किंवा करतोय आणि जेव्हा 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 हे भाजपाचं सरकार जातंय तेव्हा मराठा रिझर्वेशन गायब होतंय. म्हणजे त्यांना असं म्हणाय की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मग मला एक सांगा, एकदा आरक्षण दिल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा आरक्षण द्यायची पाळी काय येते? साधा आणि सरळ गणित आहे. एकदा आरक्षण दिलं म्हणजे प्रश्न सुटला. मग इथं तर प्रश्न गुंता वाढायला अजून. म्हणजे तुमची नियत साफ नाही. हे सरळ आहे. द्यायचं, काढून घ्यायचं, एका हाताने द्यायचं, दुसरं कोणतरी पुढं करायचं, काढून घ्यायचं. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन कुठली संस्था आहे ती नागपूरची. ती कोणाशी संबंधित आहे थोडं बारकाईनं पहा. तो सदावर्षे कोणाशी रिलेटेड आहे ते बारकाईनं पहा. OBCची चळवळ ज्यात मंगेश ससाने आहे ते कोणाशी रिलेटेड आहे पहा. मग आरक्षण घालवतोय कोण? म्हणजे हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. अमित शहानी सुद्धा मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे. राज्यातील मराठा समाज निश्चितच भाजपच्या पाठीशी उभा राहील. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणावर विरोधकांचा बुरखा फाटणार. फाडा तुम्ही त्यांचा बुरखा फाडा, त्यांनी तुमचे कपडे फाडा, तुम्ही त्यांचे फाडा. त्याला मराठा समाजाचं देणं घेणं नाही. गरजवंत मराठा अत्यंत दुर्बल अवस्थेत जगत आहे, अत्यंत विखिन्न अवस्थेत जगत आहे. त्याचा प्रश्न सोडवा. तुमचं राजकारण करायला तुम्हाला लकलाभ आहे, सगळे क्षेत्र आहे. आणि त्यांनी पुढं म्हटलेलं आहे विरोधी पक्षांना की दुटप्पीपणा सोडा,
चित भी पेट मेरी पट भी मेरी, खडा तो मेरे बाप का, ही भूमिका तुम्ही मांडत आहात ती सोडा. कोणाला म्हटलंय? फडणवीस साहेबांनी विरोधी पक्षांना. आणि मराठा आणि ओबीसीला वेडं करायचं सोडा असं कोणी म्हटलंय त्यांनी? विरोधी पक्षाला. बरोबर आहे, ते म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही. दोघांना झुंजवत ठेवायचं, भांडत ठेवायचं असं फडणवीस साहेब म्हणतात. परंतु जे शब्द विरोधी पक्षांना लागू होतात ते तुम्हालाही लागू होतात ना. तुम्हाला तरी कुठं प्रश्न सोडवायचा? साधा सरळ प्रश्न आहे. तुम्ही आणा एखादं विधेयक सभागृहात, होतं चालू सभागृह, किंवा आणा एखादा अध्यादेश, काय फरक पडतो बघा काय होतं तर. और मराठी डोक्यावर घेतील तुम्हाला. पण तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा नाही हे यावरून निश्चित आहे. पुढं फडणवीस साहेब म्हणले की आम्हाला शिव्या खायची सवय आहे, तुम्ही किती शिव्या दिले तरी आम्ही खाऊ. आम्ही आरक्षण दिलं, उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं. आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी हे टिकवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले आहेत. आता महायुतीनं 10% आरक्षण दिले. पोलीस भरती आणि इतर खात्याची भरती सुरू आहे. हजारो युवक या भरतीत उतरले आहेत. अहो, हे 10% दिल्यामुळं 10% EWSचा कार्यक्रम लागला. आणि या 10% भरतीला कोणाकडेही या ठिकाणी व्हॅलिडिटी नाहीत शैक्षणिक प्रवेशाला. आणि उलट शैक्षणिक प्रवेश थांबलेत. भरतीचं काय होते तर आता आणखी येणारा काळच सांगेल. म्हणजे हे सगळं गंभीर आहे. इथं फक्त तुम्हाला राजकारण करायचं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं की मनोज जरांगे यांना माझा सवाल नाही, माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंना आहे. आणि ओबीसीत मराठ्यांना आरक्षणाचं समर्थन आहे का असं कोण म्हणतंय? फडणवीस साहेब. अहो साहेब, तुम्ही प्रश्न सोडवा, मराठे तुमच्या पाठीशी राहतील. यांना सोडून द्यावा विरोधी पक्षाला, काही गरज नाही. आणि मराठ्याला कशावरूनही देणं घेणं नाही, मराठ्याला फक्त आरक्षण पाहिजे. दुसरे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा तिथंच उठले आणि त्यांनी सांगितलं की फडणवीस हे मराठा आरक्षणाचे मारेकरी नाहीत. त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तर त्यांनी सांगितलं की फडणवीसांनी 2018ला जो कायदा केला ACBC 50%च्या वरचं आरक्षण दिलं, तर 20 दिवस जागून त्यांनी मराठा आरक्षणाचा मसुदा केलेला आहे, तयार केला असं म्हणणं आहे त्यांचं. आणि ते पहाटे 4 वाजेपर्यंत जागायचे, 4 वाजेपर्यंत दररोज, किती 20 दिवस. आणि त्यांनी मसुदा तयार केला आहे. आणि चंद्रकांत दादा आणि फडणवीसांच्या टीमनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. हा कायदा हायकोर्टात टिकला, हा कायदा विधिमंडळात टिकला. आणि हा कायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टात तो टिकला नाही. त्यांनी चांगले वकील दिले असते तर टिकला असता. आता हे तुम्ही शिळ्याकडी लावून आणत राहिले तर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे कोण? हाही एक प्रश्न आहे. आणि देवेंद्रजींना विलन केलं जातं. कोण विलन करते? सामाजिक आंदोलन झाले पाहिजे, सामाजिक आंदोलनाची गरज आहे, मात्र याला राजकीय वास येत आहे. आता बावनकुळे साहेबांना राजकीय वास येत आहे. आता ही अत्यंत खेदाची बाब आहे. जरांगे पाटील वारंवार सांगतायत आमचा राजकीय पिंड नाही, राजकारणात आम्हाला आणू नका. जर दिलं नाही तर नाविलाजानं आम्हाला विचार करावा लागेल 288 उभा करायची की पाडायचे. यात कुठला राजकीय वास? जरांगे पाटील कुठल्या एखाद्या पक्षाचे साधे मेंबरसुद्धा नाही, मग त्याला कुठला राजकीय वास यायला? म्हणजे हे राजकारण कसं आहे हे पहा. पुन्हा आणखी एक आमदार उठले. म्हणजे त्यांनी असं बोललंय की तुम्हाला प्रवीण दरेकर आहेत ते. आणि आणखी एक बाब नमूद करावीशी वाटते की भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेचे इतर ठिकाणचे आमदार जरांगे पाटलाच्या विरोधात उभा केलेले आहेत बोलायला. मराठवाड्यातले बोलले तर ते पडतील ही भीती आहे. आणि ते दुसरीकडचे केले आणि ते विधान परिषदेतले. म्हणजे पहा किती हे गोड बंगाल आहे, किती मोठं षडयंत्र आहे. ते प्रवीण दरेकर असतील, ते प्रसाद लाड असतील, किंवा आणखी इतर लोक असतील, तर यांनी हेच काम केलं. आणि त्यांचं म्हणणं की तुमच्या निवडणुकीत पाडणं हा तुमची प्रायोरिटी आहे असं कोणाला म्हणतंय दरेकर साहेब? जरांगे पाटलांना. आणि जरांगेकडून एक अपेक्षा आहे की त्यांनी राजकारण करू नये आणि समाजाचे प्रश्न. आता जरांगे पाटील कसलं राजकारण करतायत? ते समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले. आंतरवलयात उपोषणाला बसणार, ठराविक दिवस उपोषण करणार, ठराविक दिवस दौरे करणार, मग मतदारसंघाची आखणी करणार आणि कुठं उभा करायचं कोणालाही ठरवणार. तुमचा फोकस हा मराठा आरक्षणाचा नसून तुम्ही दूर जाताय. राजकारण करायचं तो फुल टाईम करा. राजकारणाचं पांघरून घेऊन मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. ते आमचे दुश्मन आहेत का? आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. आंदोलनाला राजकीय वास यायला लागला आहे, तेवढा प्रश्न त्यांनी सांभाळावा. म्हणजे यांना काय म्हणायचं हे राजकारण. आता जरांगे पाटलाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही, ते सरळ म्हणतात काही संबंध नाही, तरी यांना राजकारण वाटतं. आता हे काय भावनी करतात? तुम्हीच वेळ मागितला मग जरांगे पाटील बसून का राहणार? समाजाचं जनजागृती करतात, आरक्षणाची जनजागृती करतात. चुलीपर्यंत मराठाचं आरक्षण त्यांनी पोचवलेलं आहे. मग पुन्हा आणखी तुम्हाला काय वेगळं वाटतंय? त्यानंतर आणखी एक आमदारांनी पुन्हा बोलले. ते म्हणले, ते होते प्रसाद लाड. आणि त्यांनी सांगितलं
की तुम्ही टीका केली तरी मी आपल्यावर टीका करत नाही, लहान भाऊ म्हणून मी छोटंसं मार्गदर्शन करतो. आता लहान भाऊ मार्गदर्शन करत नसतो हे लाड साहेबांना सांगण्याची आवश्यकता नाही. आणि प्रसाद लाड हे लहान नाहीत, तर ते जरांगे पाटलापेक्षा निश्चितच मोठे आहेत. आणि लाडक्या बहीण योजनेवर टीका केली तर त्यांच्या बुडाला थोडी आग लागलेली दिसते. तर लाडकी बहीण ह्या योजनेचा 3 कोटी महिलांना लाभ होणार आहे. आम्ही शहरात जरी राहतो आणि ग्रामीण भागातल्या महिलांना लाभ होणार असं त्यांचं म्हणणं आहे. जरांगे पाटलांना लाडकी बहीण योजनेविषयी काही देणं घेणं नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे टायमिंग चुकीचं आहे. शैक्षणिक कागदपत्र मुलांना काढायचे आणि त्या टायमाला तुम्ही लाडकी बहीण आणली, त्यामुळं मुलांचे कागदपत्र निघत नाहीत. हे जरांगे पाटील बोलले आहेत. परंतु यांना कुठंतरी काहीतरी बोलायचं म्हणून बोलत आहेत. आणि आपण राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे असं म्हणणं आहे. राजकारण आमचा पिंड आहे, कोणाचा असं दरेक प्रसाद लाड म्हणतात. आमचा पिंड आहे, पण समाजकारण आमचं ध्येय आहे. तुम्हाला राजकारणात जायचं असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्हाला निवडून आणतो. म्हणजे काय बोलावं याचं तारतम्य आता यांनी ठेवलं नाही. आणि दरेकर आणि मी राजीनामा देतो, तुम्ही सभागृहात या चर्चा करा. म्हणजे आता हे नेमकं ह्यांना बोलायचं का, ह्यांना प्रश्न सोडवायचा आहे का प्रश्न वाढवायचा आहे का तसाच ठेवायचा आहे, तर तुम्ही अंदाज बांधा. पुन्हा आणखी एक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे हे शरद पवारांचे उमेदवार पाडत नाहीत. आता इथं प्रश्न काय आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यायचा, कोणाचे उमेदवार पाडण्याचा किंवा न पाडण्याचा नाही, न दिलं तर पुढचा मुद्दा आहे. पण हे अगोदरच सगळं धरून बसलेले आहे. आणि ते म्हणतात की शरद पवारांचे उमेदवार पाडत नाहीत, आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय, ते कधीतरी म्हणतील शरद पवारांचे उमेदवार मी पाडीन असं, आणि मी त्या वाक्याची वाट पाहतो. हे आतुरतेनं वाट पाहत आहेत. कोण? मुनगंटीवार साहेब. अहो साहेब, मराठा समाज आतुरतेनं वाट पाहतोय की तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण कधी देणार याची समाज वाट पाहतोय. राजकारणाचं काय देणं घेणे, म्हणजे मराठा समाजाला सगळ्या बाजूने आता पिळलं जात आहे. यात उकळात त्याचं मुडकं घातलं आणि सगळे त्याच्यावर ठोके मारायचा कार्यक्रम चालू आहे. अतिशय गंभीर घटना आहे. यापूर्वीसुद्धा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असं म्हटले की जरांगेच्या आंदोलनाचा राजकीय वास येत आहे. म्हणजे आता सगळ्यांनाच राजकीय वास येऊ लागलेले आहेत, कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत. परंतु जरांगे पाटील नेता खमक्या आहे, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय तो मागे हटणार नाही. हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि आज जी दोदडगावला यात्रा निघणार आहे, ओबीसी आरक्षण बचाव आक्रोशी यात्रा जी निघणार आहे, तर पोलीस विभागाला विनंती आहे की या यात्रेतून म्हणजे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसं ओबीसी बांधव सुजाण आहेत आणि मराठा बांधव सुजाण आहेत, ते असं कुठलाही प्रकार करणार नाहीत. परंतु बाहेरून मंडळी आलेली आहे आणि ते आंतरवालीच्या वेशीवर कार्यक्रम करत आहेत. हे अत्यंत खेदजनक आहे. परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे. कोणी कुठं आंदोलन करायचं तर प्रत्येकजण करू शकतो. परंतु विरोधी पक्ष असो की सत्ताधारी असो, यांना मराठा प्रश्न हा भिजवत ठेवायचा आहे एवढं निश्चित आहे. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, हे मराठा आरक्षणावर ब्र काढायला तयार नाही. आणि सत्तेतील सुद्धा फक्त फडणवीसाचा कसा बचाव करायचा याच्यासाठी तयार आहेत. मूलतः सत्ताधारी यांना विनंती करण्यात येते की आणि विरोधी पक्षांनाही विनंती करण्यात येते की मराठा समाजाला आरक्षण द्या. साधा आणि सरळ प्रश्न आहे. बाकीचं राजकारण तुम्हाला लखलाभ असो, काय देणं घेणं. फक्त तुम्ही हा मुद्दा तात्काळ सोडवा, कारण जितका विलंब लावाल तेवढं या ठिकाणी वातावरण कलुषित होईल.